अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। गेली 4 वर्षापासून एक तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे बाजार समितीमध्ये कांदा विकला गेला, त्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना आजपर्यंत भेटले नाही आणि त्या विरोधात शेतकरी संघटनेने अनेक वेळा पाठपुरावा केला, शेतकऱ्यांनी केला, परंतु बाजार समितीमध्ये त्यांना अद्यापर्यंत न्याय भेटलेला नसल्यामुळे डोंगसे साहेबांनी पाठीमागच्या वेळेस त्या संबंधीचं निवेदन थोडे साहेब असतील किंवा बाजार समितीचे पदाधिकारी असतील त्यांना वेळोवेळी दिलं। त्यांच्याकडून आम्हाला आतापर्यंत सांगण्यात आलं का आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत थोडे साहेब असतील, आता या ठिकाणी उपस्थित उपसभापती प्रकाश शेठ ताजने आहे, ते इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं का बा आमची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे साहेब, परंतु 4 वर्ष झालं माझा शेतकरी एवढा अडचणीमध्ये आहे। सरकार एकीकडे सांगते शेतकऱ्याला कुठे आम्ही कमी पडून देणार नाही, परंतु हा जो अन्याय होतोय यामध्ये नेमकी काही मिली बघत आहे का, कुणाच्या सांगण्यावरून याला दिरंगाई होते का, असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। आणि जर नसल तर मग शेतकऱ्याला 4-4 वर्षे काय या ठिकाणी वेटीस धरलं जाते, शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय का मिळत नाही आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। त्याचे जवळजवळ सर्व शेतकऱ्यांचे मिळून 75 ते 80 लाख रुपये म्हणजे 1 कोटीच्या दरम्यान त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांना येणं बाकी आहे। तुम्ही सांगितलं ताजने साहेब, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले आणि लावले पण आहेत तुम्ही, ते आम्हाला माहिती, परंतु ही जी होत असली दिरंगाई ही होता कामा नये। आमचा तरुण शेतकरी या ठिकाणी BSc झालेले असतील, 4-5 वर्षापासून शेती करतात साहेब, त्याचे 10 ते 12 लाख 15 लाख रुपये त्याचे त्या ठिकाणी अक्षरशः आता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। का पाणी आहे? त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले पण त्या कष्टाचा मोबदला त्या ठिकाणी बाजार समितीतून त्याला भेटला नाही। अशी दिरंगाई होता कामा नये आणि अशी दिरंगाई होत असताना शिवजन्मभूमीमध्ये छत्रपतींनी 350 वर्षापूर्वी जर शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही त्या ठिकाणी धक्का न लावू देता राज्यकारभार केला आणि सांगितलं का बा माझा शेतकरी जगला पाहिजे। शेतकऱ्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्याला जे काही लागण भांडवलासाठी त्यावेळेस ते कर्ज द्यायचे आणि त्याच्याकडे जसे येतील तसे त्याच्याकडून वसूल करायचे, परंतु आत्ताचे जे सरकार आहे ते पठाणी वसुली करते शेतकऱ्यांकडून, त्याही विषयामध्ये आम्हाला बोलायचंय। परंतु तुम्ही जी ही दिरंगाई करताय ही दिरंगाई आमच्या दृष्टीने फार घातक आहे। ते करीत असताना जर एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या करायची वेळ जर आली तर आम्ही कुठलाही जबाबदार न धरता बाजार समितीला या ठिकाणी जबाबदार धरू। अनेक माझ्या शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत, काहींचे आई वडील आजारी पडले, त्यांना पॅरालिसिस झाली, पण त्यांच्याकडे पैसेच नाही, तर त्यांनी करायचं काय? तुम्ही या सर्व याच्यावरती कोणीही दिरंगाई करू नका। सभापतींनी या ठिकाणी येऊन आम्हाला या संदर्भात उत्तर देणं या ठिकाणी गरजेचं आहे। माझी प्रशासनाला विनंती राहील, ताजने साहेब, कवडे साहेब, तुम्ही सभापतींना या ठिकाणी बोलून घ्या। हा विषय आमचा कधी मार्गी लागणार ते सांगा। आमचा विषय तुम्ही जर 2 दिवसामध्ये हा मार्गी लावला नाही आणि शेतकऱ्यांचे पैसे जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही जल समाधी आंदोलन परवाच्या दिवशी करणार, हे 100% करणार का नाही? आपण करणार 100%। हे तुम्हाला या ठिकाणी आज सांगतोय। याची जबाबदारी जर समजा आमच्या कुठल्याही याला जर ते करायची भाग पाडलं तुम्ही तर याला प्रशासन बाजार समिती ही जबाबदार राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि छत्रपतींच्या भूमीमध्ये त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मी या ठिकाणी भूमिका घेतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। या ठिकाणी शिवनेरी शेतकरी संघटना राज्याध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी डोंगसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 5-25 शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत। अजून 2-3 तासामध्ये जवळजवळ ही संख्या 100च्या दरम्यान जाणार आहे। या शेतकऱ्यांची 2019 पासून एका व्यापाऱ्याने व आडतदाराने जवळजवळ
80 ते 90 लाख रुपयाच्या दरम्यान पैसे रखडवलेले आहेत आणि त्याला तहसीलच्या माध्यमातून किंवा बाजार समितीच्या माध्यमातून आता बाजार समितीचं कर्तव्य आहे ते जबाबदारी घ्यायला तयार आहे। या ठिकाणी उपसभापती सागणे साहेब आहेत, सचिव कवडे साहेब आहेत, त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांना जबाबदारी घेऊन सांगितलेली आहे की आम्ही तुमचे पैसे 100% मिळवून देऊ। पण मिळवून देत असताना आज केजेवाडीचे शेतकरी आहेत नायपुडे, त्या शेतकऱ्याला पैसे नसल्यामुळे आजारपणात औषध उपचार घेता येत नाही, त्यांना पॅरालिसिस झालेला आहे। व अशा जर शेतकऱ्यांची अवस्था होत असेल आणि जर त्यांचे हक्काचे पैसे त्यांना औषधोपचारासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांची फी भरण्यासाठी मिळत नसेल, 3-3, 4-4 वर्ष त्यांचे पैसे रखून राहत असतील, तर ती बाजार समितीची पूर्णपणे जबाबदारी आहे त्यांचे पैसे त्यांना मिळवून द्यावे व बाजार समितीकडे असणाऱ्या पैशातून त्या शेतकऱ्यांची सगळी देणी भागवावीत व त्यानंतर त्या आडतदाराचे किंवा व्यापाऱ्यांचे निलाव करा, त्यांच्या शेतीवर बोजा टाका। तुम्हाला जे काही प्रोसेस करायची शासनाच्या नियमाप्रमाणे प्रोसेस करायची ती करा, पण आता तात्काळ संजय काळे साहेब असतील, सभापती साहेबांना मी सांगतो की शेतकरी संघटनेचा व शेतकऱ्यांचा संयमाचा अंत बघू नये। आता आमच्या युवा आघाडीच्या अध्यक्षांनी सांगितले आम्ही जर 2 दिवसामध्ये जर या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, राज्याध्यक्षांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही जलसमाधी आंदोलन करू। आजच मी या ठिकाणी सांगतो, शिवजन्मभूमीतून सांगतो, छत्रपतींना स्मरून सांगतो, वडदच्या धरणावरती आम्ही 2 दिवसामध्ये जलसमाधी आंदोलन निश्चितपणे करू। आमच्यावर तुम्हाला काय कारवाई करायची ती करा, आम्ही शेतकऱ्यांसाठी कारवाईला सामोरे जायला देखील तयार आहोत। त्या ठिकाणी आम्ही 500 शेतकरी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहू। आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातले शेतकरी जमा झालेले आहेत आणि त्यांचे कांद्याचे पैसे जे ओतूरचे आडतदार होते त्यांनी साधारणतः 3-4 वर्षापासून रखडवले आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी पण रास्त आहे की त्यांचा जो कष्टाचा पैसा आहे तो त्यांना वेळेत मिळाला पाहिजे आणि बाजार समितीकडे त्यानुसार पैसे रखडवल्याच्या नंतर या शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्या अर्जाच्या नुसार त्या जो संबंधित बरबडी व्यापारी आहे त्याला बाजार समितीने वेळोवेळी मीटिंगमध्ये बोलावून संतोष बरबडे त्याला बाजार समितीने कार्यालयात बोलवून मीटिंगमध्ये बोलवून त्याच्याकडून ही सारी समज देऊन काही कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजे त्यांनी तसे वारंवार आश्वासन दिलं आणि तो लेट करीत गेला। तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यांना त्यांनी तशाच पद्धतीने समजावून काहींना चेक दिले किंवा काही आणि त्याच्यामध्ये वेळ निघून गेली, कोरोनाचा कालावधी आला त्याच टायमातला मला वाटतं आणि ते पैसे पुढं जसे लेट होत गेले म्हणून बाजार समिती निर्णय घेतला का याच्यावरती कायद्यानुसार जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे आणि मग बाजार समितीने माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा त्यांच्याकडे जे नियमाप्रमाणे आहे तशा पद्धतीचा पत्रव्यवहार करून त्यांच्या जे प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर बाजार समितीचं नाव म्हणजे जप्त करून बाजार समितीचं नाव त्याच्या सातबारावर लागलेलं आहे आणि ती जी पुढची प्रक्रिया आहे लिलाव वगैरे करण्याची, तर ती लिलाव करण्याची त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा विषय असेल तो सुद्धा माननीय प्रांत साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे तो आहे विषय आणि त्या संदर्भात आमचे सचिव असतील, कार्यालयीन अधिकारी यांनी पाठपुरावा करून तुम्ही सुद्धा डोंगसे साहेब अनेकदा गेले तर तुम्हाला वस्तू माहिती आहे तर बाजार समितीने सुद्धा अनेकदा पाठपुरावा करून हे लवकर प्रकरण कसं मार्गी लागेल आणि आपल्या शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळतील यासाठी वारंवार प्रयत्न केलेले आहेत। परंतु आता जी पुढची स्टेज आहे तर ती यांची जी जमीन जप्त झालेली आहे बाजार समितीचं नाव आहे ती लिलाव करण्याची आणि लिलाव करण्याचे जो विषय आहे ते अधिकार माननीय प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील यांच्याकडं ते कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून ती प्रक्रिया पुढे जाऊ शकते। आम्ही पाठपुरावा करत आहोत, तुम्ही पण पाहिले, तुम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत। आता हे लवकर कसं मार्गी लागेल यासाठी आम्ही बाजार समिती प्रयत्नशील आहोत आणि
तुमचा सुद्धा सहकार्याचं चांगलं धोरण आहे. आपले शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे लवकर मिळायला पाहिजे अशी बाजार समिती प्रामाणिकतेची आहे. आणि ते लवकर मिळण्यासाठी आत्ताचे जे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी अगदी महिना 1.5 महिन्यामध्ये तो विषय मार्गी लावण्यासाठी सुद्धा तसं आश्वासित केलेलं आहे. आपण प्रयत्न करू आणि लवकर कसे पैसे शेतकऱ्यांचे भेटतील यासाठी आत्ता आपण तातडीने ती प्रक्रिया राबवण्यासाठी संबंधित डिपार्टमेंटला विनंती करू अशी तुम्हाला या ठिकाणी अगदी बरोबर.